कालच आपल्या चर्चासत्राच्या ग्रुपवरतीच असा मेसेज टाकला. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही शर्यत करत असताना अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीच्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अखत्यारीत जे मैदान होतात त्यात जे काही नियम केलेले आहेत त्या नियमाने जे मैदान होतं ते अतिशय पारदर्शी होतं. अशा पारदर्शी मैदानाला तुम्ही आवर्जून हजेरी लावायचा आणि त्याच्या व्यतिरिक्त जे अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीचे नियमबाह्य मैदानं होतात त्या मैदानाबाबतीत अखिल भारतीय बैलगाडा संघटना कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही गोष्टीला जबाबदार राहणार नाही, कुठलीही मध्यस्थी करणार नाही, कुणालाही न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करणार नाही. त्याला कारण एक की जे मैदान भरलेलं असतं त्यांनाच मुळात अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचं जे नियमावली ती मान्य नाही असं सिद्ध होतं. त्याच्यामुळं तिथं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा कुठलाही सहभाग राहणार नाही. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा कुठलाही घटक त्या मैदानात तो मैदान पार पाडायला जाणार नाही. याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्या. माझं फक्त एकच आव्हान राहील की अखिल भारतीय बैलगाडा संघटना जी आहे ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे घटक आहेत की प्रथम येतो बैलगाडी मालक, त्याच्यानंतर समालोचक असतील, जनपंच असतील, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या अखत्यारीत काम करणारे यूट्यूबर असतील, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या अखत्यारीत काम करणारे तालुका कमिटी असतात, हे सगळे लोक तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करत असतात. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही एवढं सहकार्य अखिल भारतीय बैलगाडी संघटनेत असूनसुद्धा नियमबाह्य मैदानावरती जाऊन जर तुम्ही तुमचं नशीब आजमावत असाल तर त्याच्याबद्दल आम्हाला एक संघटना म्हणून आणि एक संघटना ज्यांनी काम करताना स्वतःला झोकून दिलेले जे तालुका कमिटीचे लोक असतील, जे जिल्हा कमिटीचे लोक असतील, जे वरिष्ठ लोक असतील आमच्यासारखे, ह्या लोकांनी सगळ्यांनी झोकून देऊन हा खेळ कसा मोठा होईल याच्यासाठी एवढे प्रयत्न करूनसुद्धा त्या माणसांच्या एवढ्या ह्या नियोजनात म्हणजे ह्या खेळाला एवढ्या उंचीवरती नेऊनसुद्धा त्याच्यात तुम्ही जर नियमबाह्य मैदानात जर जात असाल तर तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्ही असं मला वाटतं. तुम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या कामाला जर तुम्हाला जर वाव द्यायचा असेल किंवा त्यांना जर त्यांच्या पाठीवरती थाप मारायची असेल तर तुम्ही फक्त अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या अखत्यारीत येणारे मैदानच खेळावेत. इतर मैदानं खेळून तुम्ही संघटनेची किंमत कमी करताय हे तुम्ही लक्षात ठेवा.